लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या वतीने हत्तुरे नगर परिसरात पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला। 6 अधिकारी आणि 100 कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते। सर्वांनाच वेध लागून राहिलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाच्या वतीने शनिवारी दुपारी करण्यात आली। या पार्श्वभूमीवर आचारसंहिता देखील लागू झाली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली होडगी रोड परिसरातील विमानतळासमोरील हत्तुरे नगर परिसरातून रूट मार्च काढण्यात आला। हत्तुरे नगर इथल्या वेशीपासून या रूट मार्चला सुरुवात करण्यात आली। हत्तुरे नगर परिसरातील विविध भागातून हा रूट मार्च काढण्यात येऊन निवडणुकीसाठी आणि आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणा संपूर्णपणे सज्ज आणि सक्षम असल्याचा संदेशच जणू या रूट मार्चच्या माध्यमातून देण्यात आला। सायरन वाजवत आलेली पोलीस व्हॅन आणि पाठोपाठ वरिष्ठ अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती पाहून काही वेळ हत्तुरे नगरवासियांना नेमकं काय झालं हा प्रश्न पडला होता। मात्र नंतर हा रूट मार्च असल्याचं समजल्यानंतर अनेकांना हायसं वाटलं। दरम्यान पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता पाटील यांनी या रूट मार्चविषयी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली। लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं। लोकसभेच्या अनुषंगाने काल देशभरामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली। त्या पार्श्वभूमीवर विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 6 अधिकारी आणि 75 अंमलदार यांच्या सोबत लोकांमध्ये निवडणुकीचा अवेअरनेस येण्यासाठी रूट मार्च करण्यात आला। लोकांच्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत मे मध्ये ज्या पार पडतील त्यामध्ये शांततापूर्वक निवडणुका पार पडण्यासाठी पोलिसांचा प्रेझेन्स लोकांना लक्षात यावा या अनुषंगाने रूट मार्च विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत निवडणुका ह्या चांगल्या शांततेने पार पडाव्या आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने स्वतःच्या मताचं म्हणजे हे करावं, आदर राखावा। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पाटील यांच्यासह अन्य अधिकारी आणि 100 पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती।